मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अनेक शाळा वेगवेगळे उपक्रम चालवत असतात। मुलांमधील आवडीनिवडी जपण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं जातं। मुलांना पुस्तकी शिक्षणाव्यतिरिक्त हस्तकला, चित्रकला, निरनिराळे खेळ इत्यादी गोष्टी शाळेत शिकवल्या जातात। मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील एका शाळेत मुलांना चक्क साप कसा हाताळावा याचं प्रशिक्षण दिलं जात आहे। नमस्कार, मी नीता पोदार, लाईव्ह मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत। चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथे मामासाहेब लाड विद्यालय आहे। या शाळेत मुलांना शालेय अभ्यासक्रमासोबतच सापांना कसं हाताळावं याचं शिक्षण दिलं जात आहे। 1966 मध्ये स्वर्गीय बाबूराव टिकेकर यांनी सरकारी नोकरी सोडून सापांच्या संवर्धनाचा ध्यास धरला। त्यातूनच या विद्यालयाची स्थापना करण्यात आली। ग्रामीण आणि शहरी भागात आजही सापांविषयी अनेक अंधश्रद्धा आहेत, त्या दूर करण्यासाठी टिकेकरांनी अनेक प्रयत्न केले। ही शाळा देशातीलच नाही तर जगातील पहिली सर्पशाळा म्हणून ओळखली जाते। अज्ञानामुळे लोकांनी आणि सापांनीही प्राण गमावू नये असा प्रांजळ हेतू मनात ठेवून बाबूराव यांनी शाळा प्रशासनाच्या मदतीनं शाळेजवळच छोटस सर्पोद्यानमध्ये सापांचं संगोपन करण्यास आणि त्याच्याबद्दल जनजागृती करण्यास सुरुवात केली। या शाळेतील जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याला सापांबद्दल ज्ञान आहे। येथील जवळपास सर्वच विद्यार्थी सापांच्या वेगवेगळ्या प्रजाती ओळखू शकतात आणि सावधपणे ते साप पकडूही शकतात। साप विषारी आहे की बिनविषारी हे कसं ओळखावं हे सुद्धा ज्ञान या विद्यार्थ्यांना आहे। अनेकदा या शाळेला भेट देणाऱ्यांना विद्यार्थी अगदी सहज आणि न घाबरता साप हाताळताना दिसतात। या शाळेची विद्यार्थी इयत्ता 9वी मध्ये शिकले। आम्हाला पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त सापांची माहिती दिली जाते आणि ही सर्पशाळा कैलासवासी बाबूराव टिकेकर सर यांनी सुरू केली। 1966 पासून ही प्रथा चालू आहे। आज या शाळेत 70 प्रजातीचे साप आहेत, जे येथील विद्यार्थी हे साप सहज हाताळतात। त्यामुळेच येथे शिकणारी मुलं हे केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन बाहेर पडत नाही, तर ते सर्पमित्र म्हणूनच बाहेर पडतात। पण सध्या केंद्र शासनाच्या वन्यजीव संरक्षण कायद्याच्या काही अटींमुळे या शाळेवरती निर्बंध लादण्यात आले आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना सापांबद्दल मिळणारं प्रशिक्षण बंद होणार की काय अशी चिंता येथील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना लागून राहिली आहे। आमच्या शाळेमध्ये 1966 सालापासून आमचे संस्थापक कैलासवासी बाबूराव टिकेकर सरांनी इथं हा सर्पोद्यानचा कार्यक्रम सुरुवात केलेला आहे। पण आता काय झालेलं आहे की नॅशनल झू अथॉरिटीकडून मिळालेली जी मान्यता होती ती त्यांच्या निकषामध्ये न बसल्यामुळे ती रद्द झालेली आहे। तेव्हा आम्हाला शासनाकडे विनंती आहे की मान्यता परत आपल्याला मिळावी अशी आपल्याला विनंती आहे। आद्य सर्पमित्र बाबूराव टिकेकर सर यांनी 1966 साली या ठिकाणी सर्पशाळा सुरू केली आणि सापांच्या सानिध्यात राहिल्याशिवाय माणसाला साप ओळखता येत नाही, या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना सापांची माहिती मिळावी। सर्प किंवा साप हा शेतकऱ्यांचा मित्र कसा आहे हे पटवून देण्यासाठी म्हणून आदरणीय टिकेकर सरांनी या ठिकाणी सर्पशाळा चालू केली। यामध्ये खास करून ग्रामीण भागामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सापडणाऱ्या इतर जवळजवळ किमान 258 किंवा 260 जातीपैकी मण्यार, नाग, खुरसे, घोणस आणि चापडी हे जे विषारी साप जे आहेत, याचबरोबर धामण, अजगर, तस्कर यासारखे अनेक सर्पटोळी यासारखे अनेक जे विषारी साप आहेत। सापांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, सापांचा हा वैज्ञानिक महत्व त्याचं नेमकं काय आहे, साप हा शेतकऱ्यांचा मित्र कसा आहे हे पटवून देण्यासाठी म्हणून, सापांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून महत्व पटवून देण्यासाठी, सापांचं वैद्यकीय दृष्ट्या महत्व पटवून देण्यासाठी म्हणून या ठिकाणी ही सर्पशाळा सुरू केली आणि आजपर्यंत या शाळेने जवळजवळ हजारो सर्पमित्र तयार करून लाखो सापांना या ठिकाणी जीवदान दिलं आणि समाजाच्या अंधश्रद्धा आणि भीती दूर करण्याचं काम करून सर्पमित्र तयार केलं। तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? हे प्रशिक्षण सुरू राहावं की बंद पडावं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। अशाच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी।